अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अभिषेक मनु सिंघवी कसे पुढे घेऊन जातात, कोणते मुद्दे मांडतात आणि कसा युक्तिवाद करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। राज्यपालांच्या मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाच्या टिप्पणी केलेल्या आहेत। राज्यघटनेने 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा अध्यक्षांनी घ्यायचा असतो। ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले, राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली, म्हणजे एक प्रकारे त्यांनी बंडखोरांना वैधता दिली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। प्रतोद पदाबद्दल बोलताना कपिल सिब्बल असं म्हणाले की भरत गोगावले प्रतोद बनल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या। ही नेमणूक रद्द करत नोटिसाही रद्द कराव्यात अशी मागणी सिब्बल यांनी केली। निर्णय घेण्याची आयोगाला विनंती केली होती, मात्र 39चं बहुमत गृहीत धरत त्यांना पक्ष चिन्ह दिलं गेलं। शिंदे गटानं कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर केलाय असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतात। निवडणूक आयोग मूळ तत्वाला अभेरू शकत नाही असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणालेले आहेत। राज्यपालांच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा युक्तिवाद सुरू झालेला आहे। आजचा दिवस हा राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भातल्या युक्तिवादानं गाजण्याची शक्यता आहे। अभिषेक मनु सिंघवी आता युक्तिवाद करतात आणि राज्यपालांची भूमिका या सगळ्यामध्ये कशी असणं अपेक्षित होतं आणि ती नेमकी कशी होती या संदर्भात सध्या बोललं जात आहे। ज्यावेळी राज्यातलं एखादं सरकार कोसळत असतं त्यावेळी राज्यपालांनी ते सरकार वाचवण्याचा प्रयत्न करायचा असतो। राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करायची नसते, राज्यपालांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं गरजेचं असतं असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान विशद केलंय। राज्यपालांना कायद्यानुसार शिवसेना कोण हे ओळखण्याचा अधिकार नाही, तो निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतो। ज्यावेळी पक्षाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी राज्यपाल त्यामध्ये काहीही बोलू शकत नाहीत, निवडणूक आयोगाचे अधिकार असतात असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं। आणि राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी सध्या करतायत। राज्यपालांच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालेला आहे। राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी करतायत। राज्यपालांनी जे निर्णय घेतले त्यांच्या निर्णयाची त्यांच्या भूमिकेची समीक्षा केली जावी असं म्हणतात। पक्षात फूट गृहीत धरून राज्यपाल वागले, म्हणजे राज्यपालांनी गोष्टी प्रिज्युडाइज केल्या। राज्यपालांच्या भूमिकेवरून हा युक्तिवाद सध्या सुरू आहे। जर सरकारविरोधात कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव नव्हता तर राज्यपालांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित कसं काय केलं, राज्यपालांनी शपथ का दिली असा सवालही उपस्थित करण्यात आला। 2.5 दिवस कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय आणि कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा अत्यंत भावनिक असा शेवट त्यांनी केलाय। मी ही केस जिंकेन किंवा हरेन त्यासाठी मी इथे उभा नाही, मी इथे उभा आहे घटनात्मक नैतिकता टिकून राहावी यासाठी, जी आपण 1950 पासून रुजवत आलो आहोत, देशामध्ये ती रुजलेली आहे, यासाठी मी उभा आहे असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत। त्यांच्या युक्तिवादाचा शेवट करताना गेले 2.5 दिवस कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करतायत। अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत। आज सुद्धा राज्यपालांची भूमिका, प्रतोद पदाची नेमणूक आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि अत्यंत भावनिक होत त्यांनी आपल्या युक्तिवादाचा आज शेवट केलाय। मी ही केस जिंकेन किंवा हरेन त्यासाठी मी इथे उभा नाही, घटनात्मक नैतिकता टिकून राहावी, जी आपण 1950 पासून या देशामध्ये रुजवत आलो आहोत, त्यासाठी मी इथे उभा आहे असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत त्यांचा युक्तिवाद संपवताना। आणि आता अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। आयोगाच्या निर्णयातही फुटीचं गृहीतक समोर येतं असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून केला जातोय। आयोगाने जो निर्णय दिला त्यामध्ये फुटीचं गृहीतक समोर येतं। 19 जुलै रोजी आयोगामध्ये याचिका दाखल केली गेली आणि आयोगाला तपशील दिले गेले ते 27 जुलैच्या बैठकीचे 27 जुलैच्या बैठकीचे आणि त्या तपशिला अनुसारच शिंदेंना पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं गेलं, म्हणजे एक प्रकारे शिंदेंनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। आणि हाच युक्तिवाद पुढे घेऊन जात असताना आयोगाच्या निर्णयामध्ये फुटीचं गृहीतक समोर येतं असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। निर्णय घेताना हेतूंचाही विचार व्हायला हवा होता असं अभिषेक मनु सिंघवी सध्या म्हणतात।
काल निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जो युक्तिवाद झाला त्यानुसार निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला, पण त्यासोबतच ठाकरेंच्या आमदारांवरती कारवाई करता येणार नाही असाही निर्णय देत उद्धव ठाकरेंना काहीसा दिलासा दिला गेलेला होता। आणि आता आयोगाच्या याच निर्णयावरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये अभिषेक मनु सिंघवी यांच्या वतीनं युक्तिवाद सुरू आहे। निर्णय घेताना हेतूंचा विचार व्हायला हवा होता असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। सिंघवींकडून पुन्हा एकदा नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख केला गेलेला आहे। आयोगाच्या निर्णयामध्ये फुटीचं गृहीतक समोर येतं असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। नबाम रेबिया प्रकरणानुसार ज्यावेळी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव असतो त्यावेळी त्यांना आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे की नाही हा मुद्दा उपस्थित केला गेला होता। आणि पुन्हा एकदा नबाम रेबिया प्रकरण या सगळ्यामध्ये चर्चेत येताना दिसतंय। आपण पुन्हा एकदा जाऊयात दिल्लीमध्ये। प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतायत, काय काय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत? प्रज्ञा, जवळपास 2.5 दिवस कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत होते आणि हे घटनापीठ आहे, घटनापीठासमोरचा हा मुद्दा आहे। देशाच्या इतिहासामध्ये या खटल्याची नोंद जी आहे ती वर्षानुवर्ष घेतली जाईल आणि त्याचमुळं कपिल सिब्बल यांनी आपल्या 2.5 दिवसांच्या या युक्तिवादाचा शेवट अत्यंत भावनिक पद्धतीने केलेला आहे। फार क्वचित वेळा इमोशन्स किंवा भावनांना कोर्टामध्ये जागा असते, निर्णय जे आहेत ते कोर्टाचे भावनेवरती होत नाहीत, पण कधीकधी या इंटेलिजन्ससोबत तुम्हाला इमोशन्स पण जोडाव्या लागतात। आणि त्याच पद्धतीनं कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवताना कोर्टाला असं म्हटलेलं आहे की मी केवळ जाताना एवढंच सांगू शकतो, म्हणजे हा युक्तिवाद संपवताना की मी ही केस जिंकण्यासाठी किंवा हारण्यासाठी उभा नाही आहे, तर या देशामध्ये घटनात्मक नैतिकता, घटनेसोबतची जी एक आपली वैचारिक बांधिलकी आहे ती जोपासणं हे माझं काम मी समजतो। हे सगळे विषय जे आहेत ते माझ्या हृदयाच्या जवळचे आहेत। 1950 पासून या देशामध्ये आपण जी घटनात्मक नैतिकतेची बीजं रोवलेली आहेत ती कायम राहिली पाहिजेत, नाहीतर या संपूर्ण खटल्याचा एक खूप गंभीर परिणाम जो आहे तो येणाऱ्या काही वर्षांमध्ये होईल। या सगळ्याचा विचार न्यायमूर्तींनी निकाल देताना करावा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर त्यांचा युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे। ठाकरे गटाच्या वतीनं हे पहिले वकील होते आणि त्यांचाच युक्तिवाद जवळपास 2.25 किंवा 2.5 दिवस चाललेला आहे। आता अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवादाला उठलेले आहेत आणि अभिषेक मनु सिंघवी आपला युक्तिवाद पुन्हा 10th शेड्यूल संदर्भातच करतायत। त्यांचा पहिला मुद्दा हा होता की एखाद्या घटनेतलं कलम जर वगळलं जात असेल किंवा कायद्यातलं कलम जे आहे ते वगळलं जात असेल तर ते वगळताना जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली गेलेली होती संसदेनं ती काहीतरी विचार करून ठेवलेली होती आणि त्याच विचारांना हरताळ फासला जातोय। इथं ते म्हणतायत पक्षांतर बंदी कायद्यातल्या कलमाबद्दल, जे कलम 2003 पर्यंत होतं। 1985ला हा पक्षांतर बंदी कायदा आला। 85 ते 2003 पर्यंत 1/3 जर बहुमत असेल, 2/3 बहुमत तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला या पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचता येत होतं। मात्र 2003 मध्ये ही पण अट जी आहे ती वगळली गेली आणि त्याच्यामध्ये केवळ विलिनीकरण किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाणे हाच पर्याय जो आहे तो आपल्या संसदेनं कायदा करून ठेवलेला आहे। आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार न करता जर कृत्य घडत असेल तर त्याचा न्यायालयाने गंभीर विचार करायला हवा असं म्हणत अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवात केलेली आहे। पक्षांतरबंदी कायदा आणि 10व्या सूचीच्या अनुषंगानं सध्या अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे। वारंवार अविश्वास ठराव आणणं अयोग्य असल्याचं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। विधिमंडळ कामकाज बाह्य अडथळ्यांविना व्हावं असंही मत त्यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान मांडलेलं आहे आणि राज्यपालांच्या अधिकारांसंदर्भात 10व्या सूचीचा विचार व्हायला हवा असंही मत त्यांनी मांडलेलं आहे। 2003च्या दुरुस्तीनुसार या 10व्या सूचीमध्ये पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जरी 1/3 बहुमत असेल तरी सुद्धा विलिनीकरण हा पर्याय यामध्ये राहतो आणि याचा विचार करायला हवा होता असं सुद्धा अभिषेक मनु सिंघवी आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलेले आहेत। राज्यपालांच्या अधिकारांसंदर्भात 10व्या सूचीचा विचार व्हायला हवा होता असं ते म्हणतात। आणि हाच मुद्दा घेऊन पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जाऊयात प्रशांत कदम यांच्याकडे। प्रशांत, राज्यपालांचे अधिकार आणि 10वी सूची याची कशी सांगड अभिषेक मनु सिंघवी युक्तिवादामध्ये घालतात?
अभिषेक मनु सिंघवी यांनी सुरुवात त्यांच्या युक्तिवादाची राज्यपालांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करूनच केलेली आहे आणि कदाचित म्हणजे ठाकरे गटाची एक लीगल स्ट्रॅटेजी म्हणून सुद्धा याचा विचार झालेला असेल. कपिल सिब्बल यांनी कशावरती भर द्यायचा, अभिषेक मनु सिंघवी यांनी कशावरती भर द्यायचा आणि अभिषेक मनु सिंघवी हे राज्यपालांच्या भूमिकेपासून सुरुवात करतायत. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्यपालांनी अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीची सुद्धा वाट पाहिली नाही, ती आणली गेलेली आहे की नाही हे सुद्धा पाहिलं नाही आणि त्याच्या आधीच अशा संदर्भातलं पाऊल जे आहे ते उचललं. वारंवार कोर्टातल्या निर्णयामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की राज्यपालांनी आपले सत्ता स्थापनेचे हे जे अधिकार आहेत ते एका ठराविक मर्यादेमध्ये वापरावेत. मात्र त्यानंतरही राज्यपाल जर अशा पद्धतीची कृती करत असतील तर ते योग्य नाही आहे आणि या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं अविश्वास प्रस्तावाची गरज राज्यपालांना वाटली नाही, कारण जर आपण घटनाक्रम लक्षात घेतला तर ज्या क्षणी बहुमत धोक्यात आलेला आहे असं वाटतंय तर त्या क्षणी अविश्वास प्रस्ताव जो आहे तो येऊ द्यायला पाहिजे होता, पण तो आला नाही. असं या ठिकाणी राज्यपालांच्या भूमिकेतलं जे विसंगती आहे ती अभिषेक मनु सिंघवी कोर्टाला सांगू पाहतायत. जर बहुमतावर विश्वास होता तर मग अविश्वास प्रस्ताव येण्याची वाट पाहायला हवी होती, असं मत अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान मांडलेलं आहे. इथे अविश्वास ठरावच समोर आलेला नव्हता. भाजपच्या वतीनं सुद्धा विद्यमान सरकारविरोधात कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव नव्हता. मग राज्यपालांनी घाई का केली असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केलेला आहे. राज्यपालांनी जे निर्णय घेतले त्या संदर्भात हा युक्तिवाद सध्या सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी सुद्धा राज्यपालांचे अधिकार, त्यांचे निर्णय याच्यावरती जोरकसपणे युक्तिवाद केला आणि त्यानंतर हाच मुद्दा पुढे घेऊन जात असताना अभिषेक मनु सिंघवी सुद्धा म्हणतात की जर अविश्वासाचा प्रस्तावच सरकारविरोधात आलेला नव्हता तर मग घाई का केली गेली, अविश्वासाचा प्रस्ताव येण्याची वाट का पाहिली गेली नाही. जर बहुमतावरती विश्वास होता तर मग अशा प्रकारे अविश्वास प्रस्ताव येण्याआधीच निर्णय का घेतले गेले, सूत्र का हलली, असा सवाल अभिषेक मनु सिंघवी सध्या उपस्थित करतायत. पक्षांतरबंदी कायदा आणि राज्यपालांनी घेतलेले निर्णय या संदर्भात सध्या अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतायत. राज्यपालांचेही राजकीय लागेबंधे असतातच असं एक विधान सुद्धा अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेले युक्तिवाद ते करतायत. सभागृहातील घटनांशी राज्यपालांचा संबंध नसतो असंही अभिषेक मनु सिंघवी म्हणतायत. विधिमंडळातले 39 आमदार बाजूला गेले म्हणजे मूळ राजकीय पक्षामध्ये फूट पडत नाही असा युक्तिवाद सुद्धा केला गेलेला होता. पुन्हा एकदा जाऊयात, प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, एक महत्त्वाचा मुद्दा की सभागृहातल्या घटनांशी राज्यपालांचा संबंध नसतो असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात. नक्कीच, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये एकही प्रयत्न राज्यपालांच्याकडून हा नाही झाला की आपण थांबावं. डिस्क्वालिफिकेशन संदर्भातली जी प्रक्रिया आहे त्याचं नेमकं काय याचा निकाल त्यांनी एक प्रकारे स्वतःच कृतीतून देऊन टाकला आणि त्यामुळं ही त्यांची जी कृती आहे ती पूर्णपणे घटनाबाह्य आहे हे अभिषेक मनु हे या ठिकाणी सांगतायत. आणि सोबतच राज्यपाल जे आहेत ते घटनात्मक प्रमुख आहेत, राज्याचे संवैधानिक प्रमुख आहेत. हे जरी बरोबर असलं तरी देखील त्यांचेसुद्धा काही पॉलिटिकल कनेक्शन्स असतात आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये मग ते घटनेच्या चौकटी बाहेर जाऊन वर्तन करतायत का आणि कोर्टानं मग त्यांना अशा पद्धतीनं हे जर ते कृत्य करत असतील तर त्याला लगाम लावला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न अभिषेक मनु सिंघवी या ठिकाणी करतायत. त्यामुळे पुन्हा एकदा मुद्दा येतो की सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाचा, जर सरकारविरोधात कोणत्याही प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आलेला नव्हता तर मग राज्यपालांना त्यांचे अधिकार वापरण्याचा कोणतीही मुभा नव्हती. जर एखाद्या सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव पास झाला तर सरकार पडतं आणि मग राज्यपालांचे अधिकार जाऊ शकतात. इकडे विद्यमान सरकार कोसळत होतं कोणतंही नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधी आणि ते सरकार वाचवण्याचा राज्यपालांनी प्रयत्न करायला हवा होता. सरकार पाडण्यासाठी राज्यपालांनी मदत करायची नसते असा युक्तिवाद केला गेला. राज्यपाल सरकार पाडू शकत नाहीत असं अधोरेखित केलं गेलं. ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि भाजप राज्यपालांकडे गेले तेव्हा राज्यपालांनी आम्हाला विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितलं. त्यांचा यामध्ये अधिकार काय? राज्यपालांनी घटनात्मक नैतिकता पाळायला हवी होती असा सुद्धा युक्तिवाद काही वेळापूर्वी कपिल सिब्बल यांनी केला आणि हेच मुद्दे पुढे घेऊन जात सध्या अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतायत. राज्यपालांचे सुद्धा राजकीय लागेबांधे असतात पण राज्यपालांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं अपेक्षित होतं. त्यांनी घटनेची पायमल्ली केली असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. त्यासोबतच सभागृहातल्या घटनांशी राज्यपालांचा काहीही संबंध नसतो, राज्यपालांचे राजकीय लागेबांधे असतातच असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी सध्या करतायत. पुन्हा एकदा जाऊयात,
प्रशांत कदम यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेणारच आहोत। पण राज्यपालांचे अधिकार, त्यांचं कार्यक्षेत्र या सगळ्या संदर्भात आज सकाळपासूनच सुप्रीम कोर्टामध्ये खूप मोठा खल सुरू आहे। राज्यपालांनी जे निर्णय घेतले त्याची समीक्षा केली जावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जर कोणत्याही प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आलेला नव्हता, जर बहुमतासंदर्भात साशंकता होती, तर अशा रीतीनं शिंदेंना आणि फडणवीसांना राज्यपालांनी शपथ देणं आणि त्यानंतर बहुमत चाचणीसाठी पाचारण करणं हे कितपत योग्य होतं, या सगळ्या क्रोनॉलॉजीवरती आज सकाळपासूनच खल सुरू आहे। राज्यपालांनी गोष्टी प्रिज्युडाईज करणं गरजेचं नव्हतं, गोष्टी गृहीत धरून निर्णय घेणं गरजेचं नव्हतं, असं सुद्धा कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी म्हणालेले आहेत। अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद नेमका काय झाला आपण पाहतोय। पक्षामध्ये फूट गृहीत धरून राज्यपाल वागले, म्हणजे अर्थातच राज्यपालांनी गोष्टी प्रिज्युडाईज केल्या। राज्यपालांची कृती हा घटनात्मक अपराध आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद। आयोगाच्या निर्णयामध्ये सुद्धा फुटीचं गृहीतक समोर येतं असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। निर्णय घेताना हेतूंचा विचार व्हायला हवा होता असंही अभिषेक मनु सिंघवी म्हणाले। राज्यपालांच्या अधिकारांबाबत 10व्या सूचीचा विचार व्हावा। 10वी सूची अर्थातच जी पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात भाष्य करते आणि वारंवार अविश्वास ठराव आणणं हे अयोग्य असल्याचं मतही अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादादरम्यान मांडलंय। बहुमतावर विश्वास होता तर मग अविश्वास ठराव आणायला हवा होता असंही अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। सभागृहातल्या घटनांशी राज्यपालांचा संबंध नसतो असंही त्यांचं म्हणणं आहे। राज्यपालांचेही राजकीय लागेबांधे असतातच, तर राज्यपालांचे अधिकार, त्यांच्या कार्यकक्षा, राज्यपालांनी घेतलेले निर्णय या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये खूप मोठा खल सुरू आहे। संपूर्ण क्रोनॉलॉजीचा इथे विचार केला जातोय आणि त्या आधारे युक्तिवाद केला जातोय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झालाय। अभिषेक मनु सिंघवी आपली बाजू मांडतात, या युक्तिवादावर आपलं लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।